आणि पुण्यामधल्या ज्या पबमध्ये ड्रग्सचं सेवन सुरू आहे असा व्हिडिओ स्टिंग ऑपरेशनमध्ये पुढे आला होता, त्या पबवर म्हणजे L3 पबवर आज पालिकेनं बुलडोझर चालवला। आज सकाळपासूनच पुण्यामध्ये FC रोडवर अनधिकृत पबवर कारवाई सुरू आहे। काही वेळापूर्वी L3 पबवर कारवाई झाली। L3 हॉटेलच्या मालकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे यांनी। L3 या हॉटेलचे मालक विठ्ठलराव कामठे आपल्या बरोबर आहेत। आज पुणे महानगरपालिकेने या हॉटेलचा जो परवाना होता तो रद्द केला होता आणि त्यानंतर इथे महानगरपालिकेने बुलडोझर चालवण्याचं काम केलं आहे। मात्र हे हॉटेल ज्यांच्या मालकीचं आहे ते विठ्ठलराव कामठे आपल्या बरोबर आहे। काय नेमका हा प्रकार आहे? पालिकेने तुम्हाला यासाठी नोटीस दिली होती का? पालिकेचं असं म्हणणं आहे की ही बेकायदेशीर कुठलंही नाही। एक्साईजची फी आम्ही 9.5 लाख भरली। महानगरपालिकेचे सगळे नियम बरोबर आहेत, कुठलंही तथ्य त्यात नाही। काल जे कृत्य जे घडलं ते अतिशय बेकायदेशीर आहे। कुठल्या ड्रग वगैरे काही सापडलं नाही। आमच्या विरोधात होता रौनक डिसोजा, त्यांनी 138 आम्ही त्याच्यावर केस चालू आहे आमची। 138 असल्यामुळे 28 लाख त्याला आम्हाला दिले। त्यांनी हे अक्षय काम त्याला पटवून आणला। रात्री 12-1 नंतर ती पार्टी चालू केली आणि सगळं खोटं नाटक केलं की काम त्यांचं हॉटेल बंद करा। पण हे जेव्हा पालिकेची आज जी कारवाई चालली होती बुलडोझर कारवाई, याची पूर्वकल्पना किंवा नोटीस तुम्हाला देण्यात आली होती का? आम्हाला काय गोष्टीचं काय समजच नव्हते द्यायचं। बेकायदेशीर काहीच नाही ना, बेकायदेशीर काहीच नाही। हे जे L3 चालू आहे याचा परवाना तुमच्याकडे होता? आमच्याकडे परवाना नाही ना। L3चा परवाना आहे, लायसन्स माझे। परंतु ज्या प्रकारे इथे पब चालू असतो त्याचा परवाना आणि पहाटे 1 वाजेपर्यंत ही परमिशन असते, पहाटे 5 वाजेपर्यंत हा जेव्हा चालू होता याची तुम्हाला माहिती होती का? याची माहिती आम्हाला संबंधच येत नाही ना। मालक त्याची विसर बसत नाही। इथं 7:30-8ला मी चक्कर मारून गेलो इथं, तर काही सगळं बंद होतं। ते तुम्ही कुणाला चालवायला दिलं होतं? ते माहेश्वरी मध्ये घे आणि तो 2-3 पार्टनर ती नाव सांगते ही चालवायला दिलं। आता 3 महिने झाले। परंतु हा सगळा प्रकार झाल्यानंतर फर्स्ट टाइम तुम्हाला असं कळलं का की पहाटे 5 वाजेपर्यंत L3 हे चालू असतं? नाही, हे माहिती नाही, काय सांगितलं नाही, काहीच माहित नव्हतं। याच्या आधी तुम्ही कधी या पबवर ज्या प्रकारे पब चालू आणि पोर्शेकार प्रकरण झालं त्यानंतर पबवर ज्या कारवाया चालल्या त्याच्यानंतर तुम्हाला शासनाकडे काही नोटीस आली की 1 वाजेपर्यंत पब चालू काही नोटीस काय आलेलं नाही, काही नाही। पण स्वतः आम्ही त्या ज्याला रेंट दिले त्याला सांगायचं तू बंद कर म्हणून। 11च्या आत बंद कर, आम्ही स्वतः येऊन बंद केले। काल लॉकही घेऊन आलो होतो मी, पण नशीब आमचं असं निघालं की कुलूप लावायचं हे काम झालं। आता फक्त कामठ्यांचं नाव खराब करायचं, त्याची प्रॉपर्टी जावं, त्या ह्याचा पाठ्या उद्देश, बाकी काही नाही। तुम्ही वेळी आला, आम्हाला चांगली वाचा फुटली, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। नक्कीच। तर आज पुणे महानगरपालिकेने L3 या पबवर कारवाई केली होती, मात्र या कारवाईची कुठली पूर्वसूचना किंवा नोटीस ही या जागा ज्यांचे हे हॉटेल आहे मालकीचं विठ्ठलराव कामठे यांना दिली गेली नव्हती। त्याच्यामुळे आता जर ही कारवाई करण्यात आली होती तर ही बेकायदा कारवाई होती का याला देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।